याचं वैशिष्ट्य पुन्हा असं आहे की संपादने जी होते ती संपादने लिखित स्वरूपात संहिता नसते याची. लिखित स्वरूपात हस्तलिखितातली पदं आहेत, पण संपादनी मात्र ती मौखिक परंपरेनं जी वाहत आलेली आहे त्या पद्धतीनंच आम्ही करतो. खरं तर पदगायनाची परंपरा सुद्धा ही मौखिक परंपरेनं आलेलीच आहे. संपादनी अशा प्रकारची असते त्या त्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार, घटनानुसार त्या सगळ्यांचं प्रतिबिंब त्या संपादनीमध्ये संवादामध्ये येतं. त्या काळात जी संपादनी होत असेल ती तुम्ही आम्ही ऐकलेली नाही, काय असावी ती, पण परंपरेनं आम्ही असं ऐकत आलो की त्या त्या काळात ज्या गोष्टी घडत असतात त्याचं प्रतिबिंब या संवादांमधून आपल्याला बघायला मिळतं. म्हणून आजच्या समाजाचं प्रतिबिंब, आजच्या समाजाच्या भावना या संपादनीमधून व्यक्त होत असतात. त्या अत्यंत उत्स्फूर्त सहज संवाद आणि ललिताचं ही खरं तर खासियत आहे, ललिताचं वैशिष्ट्य आहे की ज्याच्यामध्ये लिखित संहिताही नसते. मला असं वाटतं खूपच इंटरेस्टिंग आहे ही गोष्ट. तर आपण या ज्योतिषाकडे जरा वळूया. हा काय, चला मग. भविष्ये पाहणार, ज्योतिष्ये पाहणार, हस्तरेषा पाहून, मुद्रा पाहून भविष्य सांगणार. आहे का कुणी भविष्य पाहणार, मागचे सांगणार, पुढचे पाहणार. आहे का कुणी भविष्य पाहणार, डोळ्यात डोळे घालून भविष्य पाहणार. आहे का कुणी भविष्य पाहणार, भविष्य पाठक भले भले, अनसूया मंदिरा प्रति आले, रथसनी समीप बैसविले, घेऊनी कुमरू घेऊनी कुमरू घेऊनी कुमरू, अनसूया बोल बोले जी 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 जी, घेऊनी कुमरू अनसूया बोल बोले, सरती पुसे अनसूया विप्र भरगा, जन्म काळू वर्तुनी फळ सांगा, काय कुमारे चरित्र केले मागा, पुढे भविष्य पुढे भविष्य पुढे भविष्य होईल जे की योगा, जी 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 जी, पुढे भविष्य होईल जे की योगा. भविष्य पाहणार, भविष्य भविष्यवाले महाराज, भविष्यवाले महाराज, नमस्कार 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 नमस्कार. भविष्य पाहता वाटतं. हो, काय ऐकतोस मग एवढ्या वेळ मी काय म्हणतोय? ऐकतो. माझं जरा भविष्य पाहायचं होतं, पाहता का? पाहतो ना. हा, पहा. मी सांगशील ते ऐकशील तू? हो, ऐकन ना. जरूर जरूर. दे पाहू तुझा हात. अरे वा 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 वा, भाग्यवान आहेस. तुझा जन्म कंजूषणाम संवत्सरात झालेला आहे. धच्चोटम पूर्ण लक्षणम. तू कृपाळू आहेस, तू मायाळू आहेस, तू दयाळू आहेस. अरे हे खरंय का मी काय म्हणतोय ते? महाराज हे तर खरं आहे, पण तू गावात सोडलेला मोकाट वळू आहेस. महाराज शब्द जरा नीट वापरा. भविष्य बघा. मी पहिल्यांदाच तुला सांगितलं होतं की मी जे सांगेल ते तुला ऐकावे लागेल. बाकी ठीक आहे, पण वळू फिळू काय, भविष्य सांगा फक्त. हा, ह्या आतापर्यंतचा तुझा काळ अतिशय सुकाळ होता, पण ह्यानंतरचा जो 5 वर्षाचा काळ येणार आहे तो अतिशय खडतर आहे. महाराज याच्यावर काही उपाय असेल ना? याच्यावर एक उपाय आहे. तुला मी एक मंत्र देतो, त्या मंत्राचं तुला 108 वेळेला पठण करावे लागेल. कोणता मंत्र महाराज? दिगंबरा दिगंबरा दासो पंता दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा दासो पंथा दिगंबरा. या मंत्राचं तुला रोज स्नान झाल्यानंतर 108 वेळेला मंत्राचं पठण केल्यानंतर तुला येणाऱ्या काळात जो त्रास होणार आहे त्यापासून तुला मुक्ती मिळेल. अजून काही तू म्हणतोयस का? नाही महाराज, माझं तर भविष्य झालं. अजून कुणाचं सांगायचंय? आपल्या सह्याद्री वाहिनीचं. सह्याद्री वाहिनीचं म्हणतोयस? आणि आपल्या देशाचं काय भारताचं भविष्य थोडक्यात सांगाल, वेळ नाहीये माझ्यापाशी. थोडक्यात सांगा महाराज, काय हरकत नाही. अरे मराठी माणसाचं भविष्य काय सांगणार? येणाऱ्या लोकसभेत महाराष्ट्राचा मराठी माणूसच देशाचा पंतप्रधान होणार. आणि सह्याद्री वाहिनीच्या बाबतीत जर म्हणतोयस तर दिनादिनधाचा TRP वाढतच राहणार. त्यामुळे दूरदर्शनचा प्रेक्षक सर्व दूरवर पसरणार
आणि भारताच्या बाबतीत जर म्हणतोय तर भारताच्या शेजारील दोन्ही राष्ट्रांची म्हणजे राहू आणि केतूंची वक्रदृष्टी भारतावर असल्यामुळे भारताला वेळीच सावध राहण्याची गरज आहे. त्यासाठी नुसत्या चर्चा आणि फेऱ्याने काहीही निष्पन्न होणार नाही. त्यासाठी कठोर तो उपाययोजना केलीच पाहिजे. बरोबर. अजून काही म्हणतोयस? अरे 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 पाया माझ्या पडू नकोस, पाया त्या देवाच्याकडे मला फक्त दक्षिणा दे. हे घ्या महाराज.